नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह ओपनिंगने केलेली. जवळपास 100-150 पॉईंट निफ्टी मायनसमध्ये ओपन झालेला, 100-125 पॉईंट. हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला शनिवारी सेबी चेअरपर्सनच्या रोलला घेऊन अडानीच्या स्टॉक्सला मॅनिप्युलेट करण्याबाबतीत. पण त्यात फारसं काही तथ्य मार्केटला वाटलं नाही, कारण ऑलरेडी हा इश्यू खूप जुना आहे आणि सुप्रीम कोर्टांकडून सुद्धा काय झालं, अडानीला क्लीन चिट मिळालेली आहे मॅनिप्युलेशन बाबतीत आणि इतर सर्व ॲलिगेशन्स त्यावेळी हिंडनबर्गचे खोडून काढलेले. पण तरीही हिंडनबर्गने एक हेतुपुरस्कृत मला वाटतं ज्या पद्धतीने ॲलिगेशन्स केले त्यामध्ये फारसं काही मार्केटला तथ्य वाटत नाही. जुनी न्यूज आहे आणि असं काही फारसं मोठं काय आहे असं काही वाटलं नाही. त्यामुळे मार्केट जे आहे ते गॅपडाऊन ओपनिंग झालं, पण त्यानंतर इमिजिएट सावरण्याचा प्रयत्न केला आणि मॉर्निंग सेशनला 24,200च्या वरून 24,300, 350च्या अबाव घेऊन 24,500पर्यंतची रिकव्हरी ऑलमोस्ट दिली. 24,470चा हाय मारला. कालच्याही व्हिडिओमध्ये आपण म्हणलेलं शुक्रवारच्या 24,300च्या खाल्याला तर 24,200 जाईल आणि 24,350च्या अबाव गेला तर 24,500पर्यंतची मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. आणि बरोबर त्याच अनुषंगानं निफ्टीमध्ये मुवमेंट आली. 24,200 टच केल्यानंतर ओपनिंगला स्लोली रिकव्हरी आली आणि जसं 24,350च्या अबाव मार्केट गेलं, एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आली जी 24,470पर्यंत निफ्टीला घेऊन गेली. पण परत पुन्हा थोडंसं क्लोजिंग सेशनला मार्केटला 24,470वरून थोडंसं सेलिंग आलं आणि कालच्याच क्लोजपाशी 24,350च्या आसपास मार्केट बंद झालं. आणि बँक निफ्टीसुद्धा 50,500च्या आसपासच बंद झालेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल न्यूज फ्लो निगेटिव्ह होता, त्याला मार्केटनं काय केलेलं आहे, अवॉइड केलेलं आहे आणि मार्केटनं त्याची मोमेंटम स्वतःच्या दृष्टिकोनातून चालू ठेवलं आहे. उद्याच्या ट्रेडिंगसाठी बघायचं झालं तर आज आत्ता CPIचे आकडे आले 3.5. CPI इन्फ्लेशन आलं आहे 5.1वरून मागच्या क्वार्टरवरून. त्यामुळे एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट मार्केटसाठी आहे. IIP ग्रोथसुद्धा 4.2 आहे, 0.2 आहे. त्यामुळे मार्केटसाठी हा डेटा पॉझिटिव्ह आहे. रेट कट होप्स इमिजिएट येणार नाहीत, कारण इन्फ्लेशन बिलो 4% जरी आलं तरी RBIचं ॲन्युअल फोरकास्ट आहे ते कन्सिस्टन्स हायर लेवलला आहे. इन्फ्लेशन कंटिन्यू 2-3 महिने बिलो 4% राहिलं तरच तो काय होऊ शकतो, एक मार्केटला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. पण तरीही सुरुवात चांगली झालेली आहे. इन्फ्लेशन खाली येऊन ऑगस्टचं बिफोर जुलैचं इन्फ्लेशन जे आहे ते 3.5 बिलो 4% आलं. त्यामुळे एक मायनर पॉझिटिव्ह गोष्ट मला वाटतं मार्केटसाठी ती आहे. त्यामुळे उद्यासाठी ट्रेड करायचं झालं तर त्याच लेवल आहे. 24,350च्या आसपास बंद आहे. 24,350च्या अबाव मेंटेन झाला आहे. 24,400च्या वर गेला तर मला वाटतं 24,500पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. अदरवाईज 24,300च्या खाली आला तर परत पुन्हा 24,200पर्यंत निफ्टी येऊ शकतो. 24,200च्या खाली आला तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा काही व्ह्यू चेंज नाही. 50,500च्या अबाव 50,800पर्यंत जाऊ शकतो. बिलो 50,500, 50,200पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतं. शुक्रवारच्या व्हिडिओमध्येही त्याच लेवल होते आणि मार्केट्समध्ये जर तुम्ही आज बघितलं तर बँक निफ्टीसुद्धा 50,200पर्यंत आलेली, तिथून रिकव्हर होऊन 50,500च्या अबाव जसं गेलं तसं 50,700, 800पर्यंत गेलेली आहे. आणि तीच व्ह्यू उद्यासाठी तेच टेक्निकल लेवल्स इंटॅक्ट आहेत. आज NSEमध्ये 1136 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1267 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 22 शेअर्स वाढले, त्या बाजूला 27 शेअर्स पडलेत. दोन्ही NSE आणि निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअरची संख्या बऱ्यापैकी जी आहे ती ऑलमोस्ट सेम आहे. एवढा सेक्टर इंडिसायजेसमध्ये मेटल आणि ऑइल अँड गॅस मायनर पॉझिटिव्ह आहेत. FMCG जवळपास 0.5% मायनस आहे. बाकी सगळे सेक्टर जे आहेत ते साईडवेज ट्रेड झालेले आहेत. ग्लोबल मार्केटकडूनही फारसे काही खास संकेत नाहीत. युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत. फ्लॅट साईडला 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर 100-125 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे US मार्केट आज जर पॉझिटिव्ह गेलं तर मला वाटतं एक पॉझिटिव्ह ओपनिंग करू शकतो. अदरवाईज निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह ओपन करू शकतो. US मार्केट्स कशा पद्धतीने क्लोज होते तेही बघणं गरजेचं आहे. पण मला वाटतं ओव्हरऑल मार्केटला आजच्या ज्या टेक्निकल लेवल्स आपण चर्चा केली त्या रेंजमध्ये मार्केट उद्या ट्रेड करू शकते. तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.